टीडीआर घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणात ठाणे महापालिकेचं ॲफिडेव्हिट लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। सुप्रीम कोर्टात सादर केलेलं ॲफिडेव्हिट लोकशाही मराठीच्या हाती लागलंय, जे तुम्ही आता टीव्ही स्क्रीनवर पाहताय। लोकशाहीकडे ठाणे महापालिकेनं कंपनीला परस्पर टीडीआर दिला असा या ठिकाणी खरं तर आरोपही करण्यात येतोय। हे ॲफिडेव्हिट सध्या लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। विशेष म्हणजे ठाणे महापालिकेनं कंपनीला परस्पर टीडीआर दिला अशी चर्चा आहे। ॲफिडेव्हिटमध्ये महापालिकेनं चुकीची माहिती सादर केल्याचा दावा आहे। वन विभागाला अंधारात ठेवून पालिकेचं हे ॲफिडेव्हिट होतं अशी देखील एक चर्चा रंगतीये। ठाणे महापालिका आणि कंपनीचा 2019 मधील करारनामा अवैध असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तशी ही चर्चा आहे। यूडीसीपीआर नुसार टीडीआर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये देणं अवैध आहे। वन विभागाकडून जबरदस्तीनं जागेचा कब्जा घेतला जातोय, हा मुद्दा आता उपस्थित होतोय। तशी सवाल तसे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत जनहित आणि विधी शहराध्यक्ष मनसेचे स्वप्नील महेंद्रकर हे जोडले गेले आहेत। नमस्कार स्वप्नीलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। ठाण्यातलं टीडीआर घोटाळा प्रकरण 2800 कोटींचं हे सगळं प्रकरण आहे। आता ठाणे महापालिकेचं ॲफिडेव्हिट लोकशाही मराठीच्या हाती सुद्धा लागलेलं आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे अधिक काय माहिती आहे? असं म्हटलं जात आहे ठाणे महापालिकेनं कंपनीला परस्पर टीडीआर दिला अशी चर्चा आहे, त्याविषयी तुमच्याकडे काय अपडेट आहे? नाही, तुम्ही बघत असाल तर हे ते ॲफिडेव्हिट आहे जे महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टात सादर केलेलं आहे। आणि ह्या ॲफिडेव्हिट मध्ये तुम्ही बघत असाल की जी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे त्याच्यामध्ये जे जागा आहे 4 लाखच्या वरती स्क्वेअर मीटरची जागा आहे, जी पार्क रिझर्वेशनसाठी म्हणजे अराउंड 58 एकर जागा पालिकेच्या पोझिशन मध्ये असं पालिका सांगते। आणि त्यामुळे ह्या जागेचा टीडीआर, बहुतेक टीडीआर हा कंपनीला देण्यात आला आहे असं या ॲफिडेव्हिट मध्ये 3 नंबरच्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे। आणि फक्त 0.15 एवढा टीडीआर कंपनीला देणं बाकी आहे। म्हणजे जवळपास 58 एकरचा जो टीडीआर कंपनीला दिला गेल्याच्या ॲफिडेव्हिट मध्ये नमूद केलेला आहे। काय वाक्य काय आहे ते पॉइंट 3 मध्ये? नाही, ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जर तुम्ही बघत असाल हे पोझेशन सर्टिफिकेट आहे, पोझेशन रिसिप्ट आपण बोलतो त्याला। या पोझेशन रिसिप्ट मध्ये असं दिलेलं आहे की आम्ही म्हणजे त्यांच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी सर्वेअरचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 4 लाख स्क्वेअर मीटर पोझेशन मध्ये घेतलेला आहे। पण वास्तविक बघता तिकडे पोझेशन घ्यायच्या अगोदर यूडीसीपीआर 2020 चा दाखला जो त्यांनी ॲफिडेव्हिट मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की यूडीसीपीआर 2020 जो आहे याच्या दुसऱ्या पानावर नमूद केलेलं आहे का यूडीसीपीआर हा इको फ्रेगाईल आणि इको सेन्सिटिव्ह झोनसाठी लागू नाही आहे। हे यूडीसीपीआर मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। तरी पण ह्या यूडीसीपीआर नुसार त्यांनी टीडीआर दिला आहे असं ॲफिडेव्हिट मध्ये सांगितलेलं आहे। पण आपण बघत असाल की ह्या टीडीआर देताना जागेचा जो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की टीडीआरचा 11.2.4 या क्लॉज नुसार टीडीआर संबंधित जो ट्रान्सफर होतो त्यामध्ये जागेचं कंपाऊंड करणं अनिवार्य आहे। पण त्या संदर्भात आमच्याकडे पुरावे आहेत की त्या जागेला कंपाऊंड केलं नसून फक्त लाकडं बांधून ते कंपाऊंड असलं दाखवून त्याचं पोझिशन घेण्याचं पालिकेने काम केलेलं आहे। आणि याच्यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वन संरक्षक जे आहेत वन विभागाचे त्यांनी 14 तारखेला एक पत्र दिलेलं आहे की बाबा त्यांच्या संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटला की आमच्याकडनं जबरदस्ती जागेचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्हाला जागेतनं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे त्या संबंधीतील पत्र आहे। पण ह्या पत्रावर कुठलीही कारवाई झाली नसून कुठल्याही विभागाने या पत्राची दखल घेतली नाहीये आणि वन विभागाची जागा जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न
हा 14 तारखेच्या आसपास कुठेतरी झालेला आहे. आता जे एफिडेव्हिट जे फाईल केलेलं आहे जे सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव्ह पिटिशन संदर्भात, त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे की 2019ला ट्रान्सफर डीड हे झालेलं आहे, 2019ला ट्रान्सफर डीड. पण आपण बघत असाल की 2018ला वन विभाग हायकोर्टात गेलेलं आणि त्यांची रिट पिटिशन आहे. तर जेव्हा न्यायप्रविष्ट प्रकरण असताना हे ट्रान्सफर डीड कसं केलं गेलं याचं उत्तर देणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी दिसते ती म्हणजे की तुम्ही जो सातबारा बघाल, आता ह्याच्यामधील जो सातबारा आहे त्या सातबाऱ्यामध्ये पण लिहिलेलं आहे की 33 हेक्टर आणि 7 हेक्टर असे जवळपास 40 हेक्टर कब्ज्यात आहेत पालिकेच्या. मग त्या दिवशी जी झाड तोडी झाली, जी रात्रीच्या वेळेला खेळ सोडून झाड तोडले गेले, जागा प्लेन करून घेतली, ती काय पालिकेने केली का? पालिकेने जागा तोडली का? तिकडे जे बाउन्सर आहेत ते कोणाचे आहेत? तिकडे जे लोक फॉकलन घेऊन काम करतायत ते कोणाचे आहेत? जर अराउंड 98 एकर जागा पालिकेच्या हातात असेल तर त्या जागेचा पुरावा पालिकेच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन का देण्यात येत नाहीये? आणि या व्यतिरिक्त जवळपास 93 एकर जागा जी उरणार आहे त्याचं काय केलं जाणार आहे? हे सगळे प्रश्न उद्भवतात आहेत. या सगळ्या संदर्भात तुम्ही जो खरं तर उल्लेख या ठिकाणी केला स्वप्नीलजी, तो मुद्दा तुम्ही असा उपस्थित केलेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे की पॉइंट 3 मध्ये TDR दिला असं ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. जो उल्लेख तुम्ही केला त्यात किती TDR देण्यात आला साधारणतः याचा उल्लेख करण्यात आलेला आहे का? किती टक्के तो TDR दिला गेला, कोणाला दिला गेला, कधी दिला गेला, या सगळ्याविषयी काही उल्लेख आहे? नाही, एफिडेव्हिट मध्ये असं कुठेही उल्लेख नाही केलेला आहे की किती TDR दिला गेलेला आहे, कोणाला दिला गेलेला आहे, केव्हा दिला गेलेला आहे, मोजणी कधी झाली, कोण कोण लोक गेलेली, त्या मोजणीचा अहवाल काय, ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही आहे. हे तुम्ही बघू शकता, एफिडेव्हिट समोर आहे, याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही. TDR किती दिला याचाही उल्लेख नाहीये. फक्त TDR दिला गेलाय एवढा उल्लेख केलाय. हो, फक्त TDR दिला गेला एवढा उल्लेख केलाय आणि बॅलन्स TDR जो आहे तो आम्ही नंतर देणार आहे जेव्हा तो कंप्लायन्स करेल. पण जे UDCPRच्या नियमानुसार कंप्लायन्स केल्याशिवाय TDR देता येत नाही. मग एवढा TDR दिला कसा गेला हा सवाल उपस्थित होतो. आता या सगळ्या प्रकरणी तुमची भूमिका पुढे कशी असणार आहे? या सगळ्याविषयी तुम्ही मनसे म्हणून मुद्दा उपस्थित करणार की स्वप्नील वैयक्तिक म्हणून हा मुद्दा लावून धरणार? नाही, हा मुद्दा आम्ही वैयक्तिक म्हणून आता जे आमच्या इकडे मी तुम्हाला सांगितलं की जे 1500 लोक राहतात त्यांच्या संदर्भात जो विषय झालाय तो आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हा मुद्दा आता सगळीकडे गाजतोय. तर माझ्या मतेने ह्याच्यावर SIT नेमली पाहिजे, कारण याच्यात एकच विभाग नाहीये. आता वन विभाग आहे, महानगरपालिका आहे, कंपनी आहे, त्याच्यानंतर भू अभिलेख विभाग आहे, असे भरपूर विभाग आहेत. तर एक SIT चौकशी झाली पाहिजे. कारण 1980 पासून 1975 ते 1980 आणि आतापर्यंत ताबा हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे होता. तर या सगळ्या गोष्टी बाहेर येण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक SIT नेमली पाहिजे, जेणेकरून कुठल्या प्राधिकरणाने काय केलं आणि कोण कोण याच्यामध्ये सामील आहेत ते समोर येईल. या सगळ्या संदर्भात SIT नेमण्याच्या दृष्टीनं तुम्ही कोणाकडे मागणी करणार आहात आणि केव्हा? मी आता एफिडेव्हिट आमच्याकडे आलेला आहे, तर या एफिडेव्हिटचा आता आम्ही अभ्यास पण केलेला आहे. याच्यातले काही लॉ पॉइंट्स आहेत त्यावर पण आम्ही डिस्कशन करून या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पहिला पत्र देणार आहोत की तुम्ही SIT नेमा आणि त्यांनी SIT नेमून याची चौकशी करावी, म्हणजे करून जे पण फॅक्ट्स आहेत ते समोर येतील. आणि SLP जी दाखल व्हायची आहे, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी जी स्थगित केलेली आहे त्याला वनमंत्र्यांनी परवानगी द्यावी, म्हणजे सुप्रीम कोर्टात ती जाईल. कारण आपण बघत असाल की जे प्रकरण आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे ढकललं जातंय की तुम्ही बघत असाल की सातबाऱ्यावर ठाणे महानगरपालिकेचं नाव पण चढलंय, फॉरेस्टचं नाव त्याच्यातनं काढून टाकलंय. आणि ह्या सगळ्या ज्या घटना घडतायत त्या एकदम म्हणजे पहिल्या संत गतीने सुरू होत्या, पण आता फटाफट घडतायत. कारण 20 जुलैची तारीख होती सुप्रीम कोर्टाची, माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाची. तर ही केस 26 मेलाच गुंडाळण्यात आली आणि पालिकेने माघार घेतली. अगदी या सगळ्या संदर्भात आता या क्षणी तुमच्याकडे
पुराव्याच्या दृष्टिकोनातून मी विचारते, कोणती कोणती कागदपत्र आहेत की वन विभागाला अंधारात ठेवून हा सगळा व्यवहार पालिकेच्या वतीनं करण्यात आला, ॲफिडेव्हिट करण्यात आलं, ॲफिडेव्हिटमध्ये या सगळ्या प्रकरणी रक्कम दिल्याचा नमूद करण्यात आलं, या सगळ्या संदर्भात कोणती कोणती कागदपत्र या क्षणी तुमच्याकडे आहेत? हे जे ॲफिडेव्हिट आहे जे पालिकेने सबमिट केलेलं आहे ते आहे आपल्याकडे. UDCPR 2020 मध्ये ज्याचा उल्लेख त्या ॲफिडेव्हिट मध्ये आहे, त्या UDCPRचं जे त्यांनी उल्लेख केलाय तर तो UDCPR आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर या संदर्भात वन विभागाने जे 14 तारखेला पत्र दिलेलं त्यांच्या वरिष्ठ लोकांना की कब्जा होतोय ते पत्र आहे आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर भू अभिलेखचा जो ऑनलाईन सातबारा आहे की अराउंड 33 आणि 7 म्हणजे 58 एकर जागा ही महानगरपालिकेच्या ताब्यात आहे असं ह्याच्यामध्ये दाखवत आहे. तो सातबारा आहे. त्याच्यानंतर हे गॅजेट आहे 2016चं इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणून त्याच्यामध्ये हा गट येतोय. ते गॅजेटचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आहे. अगदी खूप खूप धन्यवाद स्वप्नील, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.